सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू धर्मप्रेमींच्या वतीनं रविवारी 1 मार्च रोजी संध्याकाळी 5:30 वाजता हुपरी इथल्या हुतात्मा स्मारक इथं हिंदू राष्ट्र जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाग्यनगरचे आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे तसंच हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन गुरुजी आणि हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितलं, भारत स्वातंत्र्यापूर्वी हिंदू राष्ट्र होता, मात्र नंतर देशाला धर्मनिरपेक्ष घोषित करण्यात आलं. शेजारील राष्ट्रांमध्ये हिंदूंवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप करत हिंदू राष्ट्र संकल्पनेची गरज त्यांनी व्यक्त केली. देशातील सुरक्षाविषयक आव्हानं, दहशतवाद आणि आर्थिक आघाडीवरील परकीय प्रभाव या मुद्द्यांवरही सभेत भाष्य करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला आणि युवतींवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर समाजानं शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्तरावर सक्षम होण्याची आवश्यकता असल्याचं आयोजकांनी नमूद केलं. या संदर्भात मार्गदर्शनही सभेत केलं जाणार आहे. यावेळी सुनील घनवट यांनी विविध धर्मांच्या राष्ट्रांची उदाहरणं देत हिंदू समाजानं घटनात्मक मार्गानं हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचा विचार करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. पत्रकार परिषदेला जिल्हा विशेष संपर्क प्रमुख संतोष हत्तीकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, धारकरी अनिल साळुंखे, नितीन काकडे आदी उपस्थित होते. आयोजकांनी सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. नमस्कार, मी पंढरीनाथ ठाणेकर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल या संघटनेचा मी जिल्हामंत्री म्हणून सध्या माझ्याकडे दायित्व आहे. दिनांक 1 मार्च रोजी हुपरी येथे एक हिंदू योद्धा जो अखंड आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून प्रत्येक गावोगाव फिरतो, स्वतःच्या घराचा त्याग करून हिंदूंच्यासाठी वारंवार मार्गदर्शन करणारा हैदराबादचा एक टायगर, ज्याला टायगर म्हटलं जातं, त्यांची सभा आयोजित केलेली आहे. हिंदूंच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार, जे लव जिहाद, अनेक जिहाद आहेत, हे सर्व थांबण्यासाठी थांबवले पाहिजे. खरं म्हणजे हिंदू जनजागृती करणं ही चुकीचं आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे, पण इलाज नाही. कुठल्याही परिस्थितीनं हिंदू जागा झाला पाहिजे, झोपलेलं सोन घेतलेलं हिंदू जागा झाला पाहिजे. राजाबाया एवढ्या लांबून तिकडून येणार आहे, तर आपणाला इथून जायला फक्त मला वाटते 20-30 मिनटं लागतील. तर त्या सभेला मोठ्या संख्येनं सर्वांनी हजर राहावं आणि त्यांच्याबरोबर राजाबाईंच्याबरोबर स्वातीताई खाडे संत जे आहेत आणि सुनीलजी घनवट हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी बहुसंख्येनं या सभेला यावं आणि आमच्या या सभेला पूर्ण आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे, होता आणि इथून पुढेही राहील. नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड. आज इचलकरंजी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या पत्रकार परिषदेला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे, हिंदू जनजागृती समिती आहे आणि सर्व संघटना उपस्थित राहिलेल्या आहेत.
1 मार्चला रविवारी सायंकाळी 5:30 वाजता हुपरी या ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या मैदानावरती एका भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही सभा कशासाठी? हिंदू बांधवांना संघटित करण्यासाठी, संघटित हिंदू बांधवांना जागृत करण्यासाठी आणि जागृत हिंदू बांधवांना कृतिशील करण्यासाठी, हिंदू राष्ट्राची मागणी, तिचा आवाज बुलंद करण्यासाठी आता भारताला हिंदू राष्ट्र अधिकृत पद्धतीने घोषित करा या मागणीसाठी ही हिंदू राष्ट्र जागृती सभा आहे. या सभेला भाग्यनगरचे आमदार टी राजासिंह, सनातन संस्थेचे संत सद्गुरू स्वाती खाडे, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट असे अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. संपूर्ण हुपरी शहर, इचलकरंजी शहर याच्या परिसरामध्ये 200हून अधिक गावांमध्ये हा प्रचार प्रसार करण्यात आलेला आहे. आज लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना फसवणं, त्याचं जे षडयंत्र चाललंय, धर्मांतरण आहे, गोहत्या आहे, अवैध पद्धतीने चालणारे कत्तलखाने आहेत, या सर्वांचा जर प्रतिबंध करायचा असेल तर हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. या देशामध्ये राहायचं आणि वंदे मातरम म्हणायचं नाही, टिपू सुलतानचं उदो उदो करायचं. या सर्व गोष्टी ज्या आहेत या अनकलनीय आहेत. त्यामुळे या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी आणि हिंदू बांधवांचं संघटन करण्यासाठी 1 मार्चला सायंकाळी 5:30 वाजता हुपरी या ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती.